आजपासून देशभरामध्ये जे आहे ते शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे। अमरावतीचं कुलदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात देखील सकाळी घटस्थापनेने जे आहे ते अंबादेवीच्या मंदिरामध्ये जे आहे ते नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। तर 9 दिवस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर गर्दी जे आहे ते अंबा मातेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। विदर्भातील मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते भाविक अंबादेवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात। आपण बघतो खास करून यावर्षी भाविक जे चांदी अर्पण करतात त्याचं मुकुट जे आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। अभिषेक झालेला आहे, घटस्थापना झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते विदर्भामधनं भाविक दर्शन करण्यासाठी तर सोबतच लागून एकविरा देवीचं मंदिर आहे। एकविरा देवीच्या मंदिरात देखील भाविक मोठ्या प्रमाणावर जे आहे ते दर्शनासाठी गर्दी करतात। आपण बघतो सकाळपासून जे आहे ते भाविकांनी अंबादेवी मंदिरात गर्दी केलेली आहे दर्शनासाठी। 9 दिवस जे आहे ते विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं अंबादेवीच्या मंदिरामध्ये केलं जातं। ते पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना दाखवू शकतो अंबादेवीचं हे देखणं असं रूप आहेत आणि आसपासनं जे आहे ते नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ते अंबादेवीच्या गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो साज शृंगार जो आहे तो अंबादेवीला या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते ओटी भरण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी जे आहे ते भाविक सध्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये जे आहे ते सकाळपासून जे आहे ते दाखल झालं असल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।